लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे पैठण पोलीस निरीक्षकांनी दिले आवाहन। बातमी आहे पैठण येथून। 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पैठण पोलीस आणि जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली। पैठणमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते, मात्र काही जण वाहतुकीचे नियम तोडून मद्यप्राशन करून वाहन चालवतात। अशाच बेफिकीर वाहन चालकांवर वचक बसवण्यासाठी पैठण पोलीस आणि जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत 4 मोटारसायकल चालक मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आले असून त्यांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। संयुक्त कारवाईत पोलिसांचा सक्रिय सहभाग आहे। धुलीवंदनाच्या दिवशी शहरातील विविध भागात आणि ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड आणि पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे थोर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी विशेष पथक तैनात केले। या पथकात ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब लोणे, विक्रम बागल तसेच पैठण वाहतूक शाखेचे जमादार श्रीराम चेडे आणि दिनेश दांडगे यांनी संयुक्तरित्या मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई केली। पोलिसांचे विशेष पथक ठिकठिकाणी तैनात केले। सणासुदीच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे। भविष्यात अशाच पद्धतीच्या तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे। मद्यधुंद वाहन चालकांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.